राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेखा ठाकरे यांच्याकडे महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे। या धर्तीवर येत्या निवडणुकांबाबत मंथन करण्यासाठी सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली। माजी मंत्री वसुधाताई देशमुख, राष्ट्रवादी महिला आघाडी सेलच्या अमरावती, नागपूर, यवतमाळ, अकोला येथील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होत्या। त्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तेव्हा आज आपण सगळ्या भगिनी एकत्र आलो आहे। महिलांची ताकद या देशात अर्धी आहे, कारण महिलांनी जर मनावर घेतलं तर ते काम कुठलंही होऊ शकतं, फक्त मनावर घेतलं पाहिजे। आज आपण बाहेर निघालो आहे, घरची आपल्याला परमिशन आहे, घरचं आपल्याला सहकार्य आहे, म्हणून आपण बाहेर निघालो आहे। समाजामध्ये काम करणं, चार लोकांचं काम करणं हे आपण मनावर बिंबवलेलं आहे आणि त्याला पक्षाचा आधार आहे। आपला आधार तर वटवृक्ष आहे। पवारसाहेबांचा सारखा नेता या राष्ट्रवादीचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। आज तुम्ही गेल्या महिनाभरापासून टी व्हीवर पाहतायत, त्यामुळे त्यावर मी फारसा वेळ घेणार नाही। पण एकच सांगेल की ज्या वेळेला साहेब प्रचाराला बाहेर पडले त्या दिवशी सकाळी साहेबांची माझी भेट झाली आणि मी त्यांना बोलले की साहेब, यावेळेला घरी बसून आपण आदेश द्यायचा होता, परंतु आज आपल्याला बाहेर पडावं लागतं आहे। विदर्भामध्ये राष्ट्रवादीचा पाया मजबूत करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली। येत्या नगरपरिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, महापालिकांच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी बैठकीत मंथन करण्यात आलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।